तुम्ही निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये प्रचारासाठी आलेला असताना म्हणजे ज्या लोकांचा विपर्यास होईल असा प्रश्न का म्हणजे काय त्यासाठी काय ना की लातूर भाजपाची हा उलटा प्रवास कशामुळे चालू झालाय मला माहिती नाहीये. तिकीट वाटपापासून ते आजपर्यंत प्रत्येक निर्णय इथल्या निवडणूक प्रमुखांचा असेल, प्रभारींचा असेल, हा भारतीय जनता पार्टीला गोत्यात नेणारच दिसतोय. सुरुवातीला लातूरचं निवडणूक प्रमुखचं पद माननीय अर्चनाताई पाटलांना जे दिलं होतं ते काढून घेतलं. त्यामुळं संबंध शहरामध्ये जो निर्णायक मतदार लिंगायत मतदार आहे तो सैरभैर झाला, तो बिथरला. त्यांच्या मनामध्ये काही व्यथा निर्माण झाल्या, त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आणि कदाचित त्याचा परिणाम या निवडणुकीवर होतो की काय अशी सर्व शहरामध्ये चर्चा आहे. आणि त्याचबरोबर आता काल मान्य रवींद्र चव्हाण असं म्हणाले की विलासरावांची ओळख पुसू. आता हे एका पद्धतीनं लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी चाललंय का पाडण्यासाठी चाललंय याचं उत्तर ज्यांनी वक्तव्य केलंय किंवा त्यांचे जे काही प्रमुख पदाधिकारी नेते आहेत तेच देऊ शकतील. लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट येते की स्वर्गवासी झालेल्या भारतीय संस्कृती सांगते की आपली लढाई जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत असली पाहिजे. मृत्यूनंतर अशा पद्धतीचे विधान अगदी बरोबर आहे. लढाई ही विचारांची असली पाहिजे, लढाई ही कामाची असली पाहिजे, लढाई ही स्पर्धा असली पाहिजे ती चांगल्या कामासाठी. अशा पद्धतीने वक्तव्य करून कुणाच्या भावना दुखावतील, कुणाचे मन दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य कुणीच करू नये हे सर्वांना अभिप्रेत आहे. लातूरचं राजकारण कुठं गलिच्छ करायचं काम चालू आहे का? मला असं वाटतं की सध्या लोकांमध्ये निर्माण झालेले प्रश्न आणि चर्चा ऐकता कदाचित त्याच दिशेनं चाललंय काय की असं मलाही वाटतंय. भारतीय जनता पार्टीचे काही आमदार म्हणतात की लातूर शहर सुसंस्कृत आहे, तिथला एक वारसा आहे. विलासराव आणि लातूरकर हे एक समीकरण आहे आणि अशा पद्धतीने स्टेटमेंट भारी पडत असं नाही. ह्या स्टेटमेंटमुळे विजयाकडे जाणारा भारतीय जनता पार्टीचा जो रथ आहे तो कदाचित पुन्हा एकदा त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याच मला असं वाटतंय. कारण लोकसभा हरली, विधानसभा हरली, किमान मनपामध्ये इतिहास रचला जाईल असं एक आम्हाला वाटत होतं. परंतु आता हे वरचेवर होणारे निर्णय, हे वक्तव्य पाहता असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बुडवण्याचं आणि संपवण्याचं पाप काही लोक करतायत काय की जाणीवपूर्वक असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण होतोय. भाजपचे असंख्य कार्यकर्ते जीवाचं रान करून मागच्या 30-35 वर्षापासून भाजपमध्ये काम केले, परंतु त्यांना उमेदवारी डावलून नव्याला आयात आलेल्या उमेदवारी दिलेली आहे. काय म्हणजे नेमकं भाजपचं राजकारण काय कळायला मार्ग नाही काय ना की कडीपत्त्यासारखं भाजपनं काढलेल्या कार्यकर्त्यासारखी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. अरे वर्षानुवर्ष ज्या कार्यकर्त्यांनी त्या प्रभागामध्ये त्या बूथवर काँग्रेस सोबत तिथल्या विरोधी पक्षासोबत वैर स्वीकारून ते बूथ सांभाळलं, तिथल्या स्थानिक लोकांची नाराजी घेतली, तिथल्या स्थानिक नेत्यांबरोबर वेळ प्रसंगी 2 हात केले, त्यांच्यावर केसेस झाल्या. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून तुम्ही या ठिकाणी रात्रीतनं कार्यकर्ते काँग्रेसमधनं आयात केले, पॅराशूट सारखे उतरले कार्यकर्ते आणि त्यांना उमेदवारी देऊन या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं पाप इथल्या ज्या नेत्यांनी केलंय त्याचं फळ या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोगावं लागणार आहे. ही नंदिनी ही आमची कन्या महेश धवर जे आहेत ते आज 40 वर्षापासून मला माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये कारसेवक आहेत. जो बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त केला त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब होतं. अरे जन्मजात पिढ्यानपिढ्या भारतीय जनता पार्टीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट डावलून या ठिकाणी काय मिळवलंय हे पाप कुठं फेडणार आहेत? हा पॅटर्न इथं बंद झाला पाहिजे. त्यासाठी आपला माणूस, आपला उमेदवार आणि निष्ठावंतीची आघाडी घेऊन आम्ही या ठिकाणी शहरामध्ये काम करतो. या निवडणुकीमध्ये लातूरकर दाखवून देतील की आम्ही कोणाच्या सोबत आहोत? या निवडणुकीमध्ये लातूरकर दाखवून देतील का आम्ही? नक्कीच दाखवून देतील. जो प्रकार भारतीय जनता पार्टीकडनं जाणीवपूर्वक या शहरामध्ये होत आहे ते बघता असं जाणवत आहे की 100% लातूरकर आणि अपक्ष उमेदवार जे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीची आघाडी आहे या शहरामध्ये एक नवीन परिवर्तन, एक नवीन दिशा, एक नवीन निकाल घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन पॅटर्न घडवतील. जो लातूर पॅटर्न असेल.